पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुरडीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांनीही पहिल्यांदाच समोर येत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे। भोर तालुक्यातील नसरापूर गावात घडलेल्या या धक्कादायक घटनेनंतर आरोपीच्या कुटुंबियांनी माध्यमांशी संपर्क साधत आपली भूमिका मांडली। गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या चर्चेनंतर आरोपीची पत्नी आणि मुलगा कॅमेऱ्यासमोर आलाय। त्यांनीही या कृत्याचा तीव्र निषेध करत कठोर शिक्षेची मागणी केली। ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच ठिकाणी त्याला ठेचून मारलं पाहिजे अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने दिली। बोलताना त्या भावुक झाल्या आणि अश्रूंना वाट मोकळी करून दिली आहे। तसंच आरोपीच्या मुलांनीही तो बाप माझा आहे, हीच माझी चूक वाटते, त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली। या प्रकरणामुळे समाज मन हादरलं असून आरोपी विरोधात सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मावशी 2 दिवसापूर्वी तुमच्या पतीने एक खरं तर निंदनीय कृत्य केलं। एका मुलीला कलेक्टर करून मारून टाकले। संतप्त प्रतिक्रिया नागरिकांच्या उमटते। तुमची पत्नी म्हणून काय भूमिका आहे? माझी भूमिका अशी आहे, त्या बाळाची हत्या झाली ना चिमुकलीची, त्या जागेवर त्याला ठेचून तसाच मारला पाहिजे, माझी एवढीच इच्छा आहे। तुम्ही काय संपर्क आता त्याला सोडवायला वगैरे जाणार किंवा काय? मला त्याचं तोंड सुद्धा बघायचं नाही, अजिबात नाही। माझ्यापर्यंत कुणी त्याचं अंत्यविधी झालाय म्हणून सांगाय पण येऊ नाही काय, ही माझी नम्रतेची विनंती। गेल्या किती वर्षापासून संपर्कात नाही? 10 वर्ष झाली। आता तुमची हीच मागणी की त्यांना कठोर शिक्षा व्हावी, कठोर कोर्ट शिक्षा व्हावी, फाशीच झाली पाहिजे। फाशी नाही कठोर तर मग त्याला नुसती ठेचून शिक्षा मारला नाही, पाहिजे, त्याला ठेचून मारला पाहिजे। फाशी ते किरकोळ आहे, जाळला पाहिजे त्याला उभा चौकांमध्ये, त्याशिवाय असा जिवंत, न्याय व्यवस्थेवरती तरी माझी प्रश्न मनाची होईल. आग निवणार नाही। दादा, तुझ्या वडिलांनी कृत्य केलेलं आहे, वडील म्हणून काय वाटतं तुझ्या वडिलांनी एवढं कृत्य केलं? वडील म्हणून घ्यायची सुद्धा लाज वाटते ह्या अशा व्यक्तीला। त्याने त्याच्या पोटी मी जन्म घेतला, हाच माझा मोठा गुन्हा आहे आज। आणि ह्या चिमुकलीला हे जे काय घडले, हे अमानुषपणे त्यांनी जे हे केलेले कृत्य, ह्याला मला हे निंदनीय कृत्य अत्यंत, ह्याला कठोरातली कठोर शिक्षा म्हणजे त्याला फाशी झाली पाहिजे, त्याला खेचून मारला पाहिजे तिथं त्याच ठिकाणी, त्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे। आज माझी बाची तशीच ती आहे मला। माझ्या बहिणीच्या किती 11 मला माझे बाचे आहेत। मला खूप वाईट वाटले अत्यंत। म्हणजे जी समाजातून प्रतिक्रिया तिखट उमटते, संतप्त प्रतिक्रिया उमटते, तीच तुमची आमची तीव्र भूमिका आहे की त्याला खेचून मारला पाहिजे। तीव्र भूमिका आहे, कारण की आम्हाला ह्यातमध्ये लय त्रास होतोय, मानसिक त्रास होतोय। आपल्या हात घुटण्याचा जीव। तुम्हाला आता याचा त्रास होणार आहे। गावकरी सुद्धा वेगवेगळे आरोप करत आहेत। गावकऱ्यांचे आरोप चुकीचे कसं वाटतं? तुमच्यावर होणारे आरोप, तो त्यांचा दोष तुम्हाला दिला जातो? त्यांचा त्याचं नाव आमच्या नावाला जोडलंय, माझं नाव त्याच्या मागे जोडले, म्हणून मला आता त्याचं ते सगळं ऐकून घ्यावं लागेल, काय मार्ग मला बोलतील ते। काय काय केलं पाहिजे आता? शासनाने काय केलं पाहिजे? शासनाने ह्या चिमुकलीला न्याय दिला पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, नाही त्याला ठेचून मारला पाहिजे। आज छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, न्याय व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास उडला असं काय केलं तर, एवढीच माझी विनंती आहे। मी ह्याच्यात काहीच बोलू शकत नाही, मी अपशब्द आहे।